नमस्कार. आज आपण डिजिटल बँकिंगच्या सुरक्षिततेबद्दल माहिती घेणार आहोत. आधुनिक जगात डिजिटल बँकिंगमुळे आपले व्यवहार खूप सोपे झाले आहेत, पण सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. आपले आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया. डिजिटल बँकिंग सोयीस्कर आहे यात शंका नाही, पण ही सोय सुरक्षित कशी ठेवायची? सर्वात आधी एटीएम कार्ड सुरक्षा. आपल्या रोजच्या व्यवहारांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. एटीएम मशीनचा वापर करताना कार्डची अदलाबदल होणार नाही याची खात्री करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचा पिन नंबर तो कोणत्याही परिस्थितीत कोणासोबतही शेअर करू नका. जेव्हा तुम्ही पिन टाकता तेव्हा कीपॅड दुसऱ्या हाताने किंवा वस्तूने झाका, ज्यामुळे कोणीही तुमचा पिन पाहू शकणार नाही. आता बोलूया ऑनलाईन फसवणुकीबद्दल, ज्याला फिशिंग किंवा स्कॅम्स म्हणतात. तुम्हाला अनेकदा बक्षीस जिंकले किंवा खाते बंद होईल असे ईमेल किंवा मेसेज येतात. अनोळखी लिंक्सवर किंवा मेसेजवर क्लिक करण्यापूर्वी नेहमी सावधगिरी बाळगा. ते कॉल किंवा मेसेज खरे आहेत का याची पडताळणी करा. तुमच्या खात्याची सुरक्षा मजबूत करण्यासाठी मजबूत पासवर्ड आवश्यक आहे. पासवर्डमध्ये अक्षरे, संख्या आणि चिन्हे यांचा समावेश असावा. सोपे पासवर्ड वापरणे टाळा. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी वेगळा आणि मजबूत पासवर्ड वापरा, ज्यामुळे एक खाते हॅक झाल्यास इतर सुरक्षित राहतील. आणि हो, तुमचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा. दर 3 महिन्यांनी बदलल्यास उत्तम. डिजिटल व्यवहारांमध्ये ओटीपी हा सुरक्षिततेचा शेवटचा टप्पा असतो. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर वन टाइम पासवर्ड किंवा ओटीपी येतो, जो तुमच्या व्यवहाराची पडताळणी करतो. लक्षात ठेवा, तुमचा ओटीपी किंवा सीव्हीव्ही क्रमांक कोणालाही कोणत्याही परिस्थितीत देऊ नका. बँका कधीही हे डिटेल्स मागत नाहीत. शेवटी डिजिटल बँकिंगचा फायदा घ्या, पण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या सर्व सुरक्षा टिप्स लक्षात ठेवा आणि आपल्या आर्थिक माहितीचे संरक्षण करा. सुरक्षित रहा, जागरूक रहा आणि आधुनिक बँकिंगचा आत्मविश्वासपूर्वक फायदा घ्या. धन्यवाद.